सावित्री आत्या, सावित्री आत्या, तुम्ही मला एक वचन द्या. हे गुपित फक्त आपल्या दोघांमधलं आहे. बाहेर कुणालाच कधी बी कळणार नाही. त्या वचन तुम्हाला माझी शपथ आहे. शक्य नाहीये ते पारू. काट्या कुट्यानी भरलाय हा रस्ता. एकीकडे तुझ्या लग्नाची तयारी चालू आहे. सगळ्यांसमोर जर ही गोष्ट आली ना बाळा, तर बदनामी, निंदा, नालस्ती आणि अपेक्षा भंगाशिवाय काही हाती लागणार नाहीये तुझ्या. कळत कसं नाहीये तुला? बाळा, अजूनही वेळ गेली नाही. माझा ऐक तू. हरी सरांसोबत लग्न कर बाळा. लग्न कर त्यांच्याशी. नाही म्हणलं ना सावित्री आत्या, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे मंगळसूत्र आदित्य सरांच्या नावाचंच असेल. आणि आदित्य सरांच्याच नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालीन. दुसरं कुणाचा बी विचार मी आता नाही करू शकत. दादा, गुड न्यूज आहे. काय? अरे उद्याच आपण तुझा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. म्हणजे मी आहे ना, आपल्या वेडिंग शूटच्या दिवशी जो काही क्रू होता त्यांची एक मीटिंग बोलवली. उद्या सगळ्यांना भेटू, प्रश्न विचारू आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह. पण प्रीतम, सगळं इतकं सहज नाही होणार. हे दादा, अरे मैं हो ना, तू कशाला टेन्शन घेतो? हे बघ, एकदा का आपल्याला कळलं ना की हरीश सोबत काय झालं होतं, मग सगळं सॉर्ट आहे ना यार. नक्की का? 100%. ठीक आहे. एकदा का आपल्याला सगळं कळल्यावर त्या माणसाने ज्याने कोणी केलंय त्याला प्रूफ म्हणून आई समोर उभं करूया. येस. आणि मी आईला सगळं खरं खरं सांगून टाकणार. डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. बरोबर? पण आई नक्की समजून घेईल ना? ऑफकोर्स समजून घेईल. असं काय बोलतोयस तू? सावित्री, पारू, सावित्री, कुठं गेलेत ह्या दोघी? या दोघींना ना जरा वहिनीने डोक्यावरच बसवून ठेवलंय. जरा काय मी इकडे तिकडे गेले तर काय अवस्था करून ठेवली माझ्या किचनची. नाही, या ना किर्लोस्करांची शिस्त विसरले, त्यांना आठवण करून द्यायला लागणार आहे. सगळा पसारा जसाच्या तसा टाकून गेलेत. सावित्री, पारू, सावित्री. काय झालं दामिनी? आता कसला त्रास होतोय तुला? वहिनी बघा ना, सकाळपासून उपवास करून एवढी सगळी कामं करून मी थकली आहे. म्हणून म्हटलं जरा दूध घ्यावं. इथं येऊन बघते तर काय काय अवस्था आहे ही किचनची. इतकी घाणेरडी असतं का आपलं? इतकं घाणेरडं कधी किचन? या दोघी काही कामाच्या नाही आहेत वहिनी. आणि मला असं अस्वच्छ किचन अजिबात आवडत नाही. म्हणून मला त्रास झाला, म्हणून ओरडत होते. वहिनी, मी तुम्हाला बोलले तर थोडंसं वाईट वाटेल, पण मी स्पष्ट बोलते. आपण ना त्या पारूला जरा जास्तच महत्व देतो.
म्हणजे आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर झाल्यापासून ना ती एका वेगळ्याच जगात असते. ती विसरली आहे बहुतेक की ती या घरात मोलकरणीचं काम करते. काय झालंय मॅडम? हे सावित्री कुठे होती ग तू? हा? आणि इथे ही कामं करायची सोडून काम चुकारपणा करायला कुठे गेली होतीस? काय आहे हा पसारा? काय काय अवस्था झाली आहे किचनची? मॅडम आवरणारच होते. पारूचा हात भाजला त्यामुळे तिला काहीच काम जमत नव्हतं. म्हणून तिला घरी घेऊन गेले. तिला आराम करायला सांगत होती तर ती ऐकायला तयार नाही. मॅडम, पारू फक्त आपल्या घराचाच विचार करते. ठीक आहे, तुम्ही आवर आणि जा. पण वहिनी तू काय बघत उभीस ग? आवर हे पटपट. आणि आवरून झालं ना, मला दूध आणून द्यायचं आत. खरंच पारू मनाने वेगळ्याच जगात आहे. तिचं जग निरागस आहे. पण या खऱ्या जगात पारूसाठी फक्त द्वेषच लिहिलाय. हजारो अडचणी काट्याने भरलाय हा रस्ता. कशी तरणार ती या रस्त्यावर? देवा, तूच समज दे रे लेकराला. माझं काय बी नाही चुकलं. परिस्थितीत अशी होती. मी माझी चूक नाही चुकलं. मी सुद्धा कष्ट करून इथपर्यंत पोचले. कष्टकऱ्यांच्या घामाची जाणीव आहे मला. तुझे कष्ट सुद्धा दिसतात मला पारू. तू मनाने किर्लोस्कर कुटुंबाला जसं आपलं मानलंयस तसंच मी सुद्धा तुला या घराचा अविभाज्य भाग मानते पारू. तू माझ्या कुटुंबासाठी खूप काही केलंयस पारू. आणि त्यासाठी माझ्या मनात तुझ्यासाठी कायम एक वेगळी जागा राहील. त्याबद्दल तुझे आभार मानून मला तुझ्या भावनांची किंमत नाही करायची, पण तुझ्या जखमांवर मलम लावून मी माझ्या मनाचा भार थोडा कमी करते. काळजी घे पारूची. होय.
काल सावित्री आत्याला समद खरं कळलं. लई वजन होतं मनावर आणि एकटीला ते सहनच होत नव्हतं. मी सावित्री आत्या बरोबर बोलले ना, आता मला ना एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतंय. दनी उठ आता पडदिशी. अरे हे काय पारू, इतक्यात आवरलं पण? अगं जरा येळ पडायचं. वा, मला बरं वाटतंय आता. अगं आणि हे बघ, माझे हात बी दुखत नाही. तू रात्री मलम लावलंस आणि बघ माझं दुखणं एकदम पळून गेलं. ऐ, एवढं काय हसायला झालं तुम्हाला? काल रात्री घरात एक जादू झाली आहे. जादू कसली र? अगं तुझ्या देवी आई आल्या होत्या आपल्या घरात, त्यांनीच तुझ्या हाताला मलम लावले. काय? देवी आई इथं आल्या होत्या हा. आणि त्यांनी मलम लावलं? वय पहिली 2 मिनिटं तर आम्हाला काही कळना. बरं तुला सांगतो पारू, तुझ्या हाताला मलम लावत असताना त्यांचे बी डोळे भरून आले होते. तुझ्यावर लय जीव आहे त्यांचा. तुझा त्रास त्यांना बघवला नाही. उगाच नाही मोठ्या झाल्या त्या. त्यांना आपल्या माणसांचा त्रास कळतो. लय नशीबवानेच पोरी तू. बा, मी आलेच. ए आवर, चल पडदेशी, मी बादली ठेवून आलो. पारू, उठ. हात बरा आहे का तुझा? देवी आई, तुमचा हात माझ्या जखमेवरनं फिरला. तुम्ही साधी फुंकर जरी मारली असती ना, तरी माझं दुखणं कुठच्या कुठं पळून गेलं असतं. तुम्ही साक्षात मलम लावलत माझ्या जखमेवर. ए, जरा मूर्ख आहेस का तू? वहिनी काय येतील तुझ्या हाताला मलम लावायला? पारू, तुझी झोप नाही झाली का पूर्ण? बरी आहेस ना तू? अगं तुझ्या समोर स्वतः अहिल्या देवी किर्लोस्कर बसल्यात. ते एका सर्वंट क्वार्टर मध्ये जाऊन एका सर्वंटच्या हातावर मलम लावतील का? तू ना इनडिरेक्टली त्यांचा इन्सल्ट करतेस. प्लीज असं नको करूस. आणि सकाळ सकाळी काय आहे ग ही? भिकाऱ्यासारखी पायाजवळ काय येऊन बसलीस तू? तू एक काम कर, उठ इथून आणि तिकडे बाजूला जाऊन उभी राहा. उठ. उठ म्हणते मी. पारू थांब. माझ्या जीवासाठी तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती आग विझवलीस. तुझ्या हाताला जखम करून घेतलीस. मग मी त्यावर येऊन मलम लावलं. मी प्रेमाचा, माणुसकीचा धर्म पाळलाय पारू. तेव्हा मी मालकीण नव्हते. पारू, आणि तुला माहितीये ना, तुझ्या देवी आई तुझ्यावर मुलीसारखं प्रेम करतात. देवी आई, साक्षात देव माझ्या दारात आला होता. माझं बी नशीब कसलं फुटकं आहे.
मी झोपले, मला कळलं बी नाही. एक सवाशीण माझ्या दारात आली पत्ती. मी तुम्हाला साधं हळदी कुंकू बी नाही लावू शकले. देवी, देवी आई, झालं पारू? मॉर्निंग ना कधी पण गुड असली पाहिजे. तू बॅड मॉर्निंग करून टाकलीस. सकाळ सकाळ सासू मामचा मूड स्पॉइल केलास ना. हे बघ पारू, त्यांच्या मागे खूप व्याप असतात, खूप कामं असतात त्यांना. तुझ्यासारख्या रिकाम्या नसतात अगं त्या. हे असं नको करत जाऊस प्लीज. आणि पारू, अजून काय उभी आहेस ग इथे? तू उशिरा आलीस त्यामुळे आज सावित्रीला चहा बनवावा लागला, कळतंय ना? जा आता, आम्ही हा चहा घेतो, कप घेऊन जा परत. पारू, आपल्या घरी आलेल्या सवाष्णीला हळद कुंकू लावायचं असतं. हे आहेत आपले संस्कार. एखादी लग्न झालेली संस्कारी स्त्री तिच्या दारातून कुठल्याच सवाष्णीला विनमुख पाठवत नाही. लग्नाच्या जाहिरातीत हरीशला तुझ्यासोबत बसवण्याचा माझा निर्णय योग्यच होता. त्या दिवसापासून तुझ्यात बदल दिसतोय. तू समंजस झालीयस. थोड्याच दिवसात तुझं आणि हरीशचं लग्न होईल. तुमचा संसार सुखाचा होईल. घे, मला हळद कुंकू लावायची तुझी इच्छा पूर्ण कर. पाया पडते. सावित्री, पारू हळद सांडली. शुभशकून. तुझ्या फक्त लग्नाबद्दल बोललं तर तुला हळद लागली. याचाच अर्थ हरीशचा आणि तुझा संसार खूप सुखाचा होणार. प्रीतम सर, प्रीतम सर, काय अहो तुम्ही कुठं निघालात सकाळ सकाळ? अहो नाश्ता बी केला नाही तुम्ही. चला नाश्ता करून घ्या. ऐक, मला आज खूप घाई आहे. मला प्लीज जाऊ दे ना. बाय. एक मिनिट. हे बघा जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही नाश्ता करून घ्या ना. चला. पारू, मी चला. ऐक ना, मी तुला सांगतो. पारू, हे काय? काय हळद झाली वाटतं तुझी आज. प्रीतम सर, हे बघा उगाच इशे दुसरीकडे वळवू नका. तुम्ही चला बरं आतमध्ये. ऐक ना, आज ना मला खरंच खूप उशीर झालाय. मला लेट जाऊ दे ना प्लीज. हा अहो. काय तुला एक गोष्ट सांगायची ऍक्च्युली. मी दादाशी खोटं बोललो. काय हा, खोटं बोललात? काय बोललात तुम्ही? अगं मी माझ्या रूम मध्ये त्या गावातल्या मॅडमचा फोटो बघत बसलेलो. त्या गावातली, त्या शाळेतली बाई? तू तू हो बोल ना पारू. काय चाललंय तुझं? हा हो बोल. तर मी तो फोटो बघत बसलेलो. माझ्या रूम मध्ये दादा आला आणि त्याने तो फोटो बघितला. मग मला विचारलं की कोण आहे. मी सांगितलं पारूची मैत्रीण आहे. मग माझी प्रीतम सर, माझी मैत्रीण कशी काय? त्या नाही आहेत माझ्या मैत्रीण. त्यालाच खोटं बोलणं म्हणतात ना पारू. तेच सांगतोय ना मी तुला. हा
आणि मी हे पण सांगितलंय की तो फोटो मी हरीशकडून ह्यासाठी घेतलाय की मला तुला देता येईल. प्रीतम सर तुम्ही ना प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी गोंधळ घालून ठेवता. काही गोंधळ वगैरे घातलेला नाही हा मी. फक्त दादाने जर तुला विचारलं की तुझी मैत्रीण आहे का तर हो बोलायचं, सिंपल. मी सारखं सारखं खोटं बोलणार नाहीये. सारखं सारखं म्हणजे काय खोटं बोललीस तू, सांग मला. सोडा ते सोडा, तुम्ही उगाच कशामध्ये अडकू नका. मी तुम्हाला बजावते. हा पारू, मी नाही अडकणार आहे कशात. ओके, चिल. आपण नशिबाचा काय भरोसा, ती अडकली तर माझ्यात. प्रीतम सर